श्रावणातील संकष्ट चतुर्थी आहे गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी। या दिवशी फक्त एक गोष्ट केल्यानं आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जातं। श्रावणातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणती एक गोष्ट करावी याबद्दलच चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा। पंचांगानुसार सध्या श्रावण महिना सुरू आहे। श्रावणातील प्रत्येक दिवस धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। अशातच श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 22 ऑगस्ट रोजी आहे। या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल। त्यातच गुरुवारी येत असलेल्या या संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्यास विशेष लाभही होतो। घरात आनंद सुख समृद्धी टिकून राहण्यासही मदत मिळते आणि घराला ऐश्वर्य प्राप्त होतं असं म्हणतात। संकष्टी चतुर्थीची तिथी, मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे हे सर्वात आधी आपण जाणून घेऊया। पंचांगानुसार श्रावणातील संकष्ट चतुर्थी 22 ऑगस्ट रोजी आहे। या दिवशी दुपारी 1:46 चतुर्थी तिथी सुरू होईल, तर 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10:38 ही तिथी समाप्त होईल। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:40 पासून ते 7:05 पर्यंत असेल। या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:02 आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला विशेष महत्त्व आहे आणि चंद्राला जल अर्घ्य दिल्यानंतरच हे व्रत पूर्ण मानलं जातं। आता या दिवशी फक्त एक गोष्ट आवर्जून करावी, ज्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आर्थिक समृद्धी तर टिकून राहतेच, शिवाय मुलांना ज्ञान आणि बुद्धीही प्राप्त होते असं म्हणतात। आणि श्री गणेशाच्या कृपेनं जीवनातील अशक्य कामही मार्गी लागू शकतात असं म्हटलं जातं। या दिवशी काय करायचं आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार व्रत ठेवून पितळ, तांबे, माती, पंचधातू किंवा अष्टधातू याचबरोबर सोन्या चांदीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी। संकल्पानंतर श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा करून पूजा करावी। श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण कराव्यात आणि या दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचं पठण करत राहावं। पूजेच्या वेळी श्री गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष, संकटनाशक गणेश स्तोत्राचं सुद्धा पठण करावं। याचबरोबर या दिवशी पूजेच्या वेळी एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे पूजेच्या वेळी स्वस्तिक काढावं। स्वस्तिक हे स्वास्तिक स्वयंपाकघरात, घराच्या मुख्य दरवाजात आणि देवघरात हळदीनं किंवा कुंकवानं रेखाटावं आणि त्यावर हळदी, कुंकू, फुलं, धूप, दीप, अगरबत्ती वाढून पूजा करावी। श्रावणातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी स्वस्तिकाची अशा प्रकारे पूजा केल्यानं घरात देवी लक्ष्मी आकर्षित होते असं म्हणतात। त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या कृपेनं घरात ऐश्वर्य आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते आणि श्री गणेशांच्या कृपेनं घरामध्ये समृद्धी आणि आनंद टिकून राहण्यासही मदत मिळतो। तर हा उपाय कोणत्याही संकष्ट चतुर्थीला सुद्धा केला जाऊ शकतो। मात्र श्रावण महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायानं अधिक पटींनी लाभ मिळतो असं म्हणतात आणि घरात आनंद टिकून राहतो, कारण श्री गणेश समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानले जातात। याचबरोबर या दिवशी ब्राह्मणाला भोजन दिल्यानंतर त्याला दक्षिणा द्यावी। सायंकाळी गणेश चतुर्थी कथा, गणेश स्तुती, श्री गणेश सहस्त्रनामावली, गणेश चालीसा, गणेश पुराण इत्यादींची स्तुती करावी। संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करून श्री गणेशाची आरती करावी। शिवाय ओम गणेशाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप करावा। आता संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची विधिवत पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात, म्हणून संकष्ट चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून व्रताचा संकल्प करावा। श्री गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून फळं, फुलं, अक्षता आणि दुर्वा अर्पण करावीत। श्री गणेशाची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा। त्यानंतर गरजू व्यक्तींना अन्नदान करावं। असं केल्यानं सुद्धा आर्थिक संकटांपासून सुटका होते असं म्हणतात। तर श्रावणातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या सोयीनुसार आपल्याला जो जमेल, जसा जमेल तसा संकल्प करावा आणि उपायही करून बघावे, ज्याचे फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकट येतात। या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून नामस्मरण करावं। यासह श्री गणेश मंत्रांची 108 वेळा पठण करावे। त्याचबरोबर यश प्राप्ती आणि प्रगतीसाठी श्री गणेशाला 11 दुर्व्यांच्या जोडी अर्पण कराव्यात। शिवाय अथर्वशीर्षाचं पठण किंवा श्रवण करावं। संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं। प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपल्या परीनं आणि आपल्या पद्धतीनं गणपती बाप्पाला भजत पूजत असतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात।
हे व्रत आचरल्यामुळे श्री विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे. मात्र चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्व्याची जोडी आवर्जून अर्पण करावी. काहीही शक्य नसेल तर फक्त फूल आणि दुर्व्याची जोडी अर्पण केल्यानं सुद्धा बाप्पा प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं. याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांच्यासाठी माता यशोदेनं सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं असं सांगितलं जातं. कारण भगवान श्रीकृष्ण हे बालवयात अतिशय खोडकर होते. हे सर्व श्रुत आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि शहाणा बाळासारखं वागावं म्हणून यशोदा मातेनं हे व्रत केल्याचा उल्लेख आढळतो. हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेनं पाळलं जातं. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनानं केली जातात, तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशानं सुद्धा केलं जातं. मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छा पूर्ण होतात असाही भाविकांचा अनुभव आहे. या दिवशी उपासा इतकंच उपासनेलाही महत्त्व असतं. आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपलं कर्म चांगलं असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही असंही सांगितलं जातं. तर अशा प्रकारे श्रावणातील प्रत्येक दिवस हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी श्रावणातील संकष्ट चतुर्थीचं व्रत आवर्जून करावं. शक्य नसल्यास फक्त उपाय करून श्री गणेशाला मनोभावे प्रार्थना करावी. लाल जास्वंदीचं फूल आणि दुर्व्याची जोडीही आवर्जून व्हावी. यामुळे नक्कीच भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभून कायम आनंद टिकून राहू शकतो आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्गही मोकळे होऊ शकतात असं सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा श्रावणातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अशा प्रकारे विशेष उपाय करता का? याआधी केलेल्या उपायांचे तुम्हाला काय लाभ मिळालेत कमेंट करून नक्की सांगा. बोला गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.